नोकर भरती स्पेशल या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण 100 मीटरसाठी कोणती प्रॅक्टिस केली पाहिजे, काय डाएट घेतला पाहिजे हे आपण आज सरांकडून पाहू। हे आहेत कैलास माने सर, ते भरतीची प्रॅक्टिस करत आहे, त्यांना आपण विचारू त्यांच्याकडे। आता आपण 100 मीटर कसं झुकून पळायचं 30 मीटर ते पाहू। 100 मीटरसाठी महत्त्वाचं काय आहे, झुकून पळणे आणि स्टार्टअप। तुमची स्टार्टअप तुम्हाला दाखवतो कसा घ्यायचा ती। सर दाखवा स्टार्टअप कसा घ्यायचा। स्टेप बघा त्यांनी, पाय कसे घेतलेले आहेत, पायाची अंतर किती ठेवायचं हातामध्ये आणि बॉडी कशी नॉर्मल वाकवलेली असते याकडे बघा। पूर्ण बसायचंही नाही तुम्ही बघा, सरांकडे कॅमेरा घ्या। आता 100 मीटरसाठी आपण तुम्हाला डेमो दाखवला कसं झुकून पळायचं, पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ना, हाताची आपली स्विंग असते ती पण सर कशा पद्धतीने करायची ते सांगते। या पद्धतीने हाताची स्विंग आहे आणि आपलं महत्त्वाचं आहे 30 मीटर पर्यंतचं अंतर हे झुकूनच पळायला पाहिजे। तिथून पुढलं जे 70 मीटर आहे ते आपण बॉडी नॉर्मल स्ट्रेट करायची, पूर्ण असंही नाही करायचं। अशा पद्धतीने आपल्याला पळायचंय। आता आपण 100 मीटरसाठी स्टेप, आपल्या पायाची स्टेप कोणत्या पद्धतीने कोणती एक्सरसाइज पाहूया याच्यानंतर। आता आपण आपल्या पोटाची ताकद वाढवण्यासाठी आणि शोल्डरमध्ये ताकद येण्यासाठी आपण सर आता दुसरी एक्सरसाइज करून दाखवतो, ती सुद्धा 100 मीटरसाठी खूप गरजेची आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या एक्सरसाइज तुम्हाला रेग्युलर करायच्यात। जरी तुम्ही 100ची स्प्रिंट नाही मारली रेग्युलर तरी तुम्हाला एक्सरसाइज तर ही कंटिन्यू ठेवावी लागेल। आता आपण तिसरी शेवटची एक्सरसाइज पाहणार आहे 100 साठी। तर 100 पळताना आपले जे थाईज ब्लॉक होतात तर त्यासाठी काय व्यायाम करायचा, एक्सरसाइज काय आहे तर ते सर आता दाखवतील। तर ह्या एक्सरसाइजला काय बोलतात, डक ऑफ, म्हणजे मराठीमध्ये म्हणलं तर बदक चाल। तर ह्या जे आपण आता 3 एक्सरसाइज दाखवल्या, तर या 3 एक्सरसाइजची तुम्हाला 30 सेकंदाचे 3 सेट हे मारले पाहिजे, तेव्हा आपली बॉडीमध्ये पूर्ण पॉवर तयार होते। तर चला, तर आज आपण 100 मीटर एक्सरसाइज आणि तुम्हाला डेमो दाखवलेला आहे कशा पद्धतीने चालायचं आहे। तर आपण पुढील व्हिडिओमध्ये 100 मीटरसाठी तुम्हाला डाएट काय पाहिजे, डाएट प्लॅन काय आहे तो सरांकडून आपण घेऊ। तर आज आपण हा जो 100 मीटरचा डेमो घेतला, हे ग्राउंड आहे नवी मुंबईमधलं वाशीचं महानगरपालिकेचं ग्राउंड। हे बघा तुम्ही, पूर्ण हा 800चा ट्रॅक आहे। नवी मुंबईमधील मुलं जर हा व्हिडिओ पाहत असतील, जे या ग्राउंड कुणा माहीत नसेल तर त्यांनी वाशी स्टेशन पासून जवळजवळ फक्त 10-15 मिनिटाच्या आतमध्ये चालत येऊ शकता तुम्ही या ग्राउंडवर। तर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा। धन्यवाद।